शुभं करोति। नमस्कार, स्वागतम सुस्वागतम। बस तुम्ही काय करताय यांच्या खुर्चीत बसून? उठा आधी, उठा। अनु, अगं तू काय करतेस इथे? काय करतेस म्हणजे? मी डबा घेऊन आले तुमच्यासाठी, पण हा माणूस काय करतो इथे बसून? त्याला ते बाहेर काढा। अनु, तू 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 आता घरी जा, मी तुला नंतर समजावून सांगेन सगळं। तू निघ। अलभ्यला अवलंब्यला आज घरची लक्ष्मी आपल्या पावलांनी चालत परत आली आहे। रागिणी खानोलकर, रागिणी, शेवटी तू मला भेटायला आलीसच। या घरात पाऊल टाकणार नाही म्हणाली होतीस, पण आलीस। व्हेरी गुड। मी निशादसाठी आले इथे। निशादसाठी? पण निशाद तर इथे नाहीये। तुम्ही त्याला कशासाठी भेटायला बोलवलं होतं? मी कधी बोलावलं? निशाद इथे आला होता आणि त्याच वेळेस इथे गोळीबार झाला। याचा अर्थ काय? ओ, त्यावेळी मी त्याला बोलावलं नव्हतं। निशाद स्वतः इथे आला होता त्याच्या डॅडींना भेटायला, आणि गोळीबार त्याच्यावर नाही माझ्यावर झाला होता। पण गोळी त्यालाच लागली ना? नशीब फक्त चाटून गेली। इंचभर सुद्धा इकडे तिकडे झालं असतं तर? गोळी 1 इंच इकडे गेली असती तर त्याला लागलीच नसती, आणि 1 इंच तिकडे गेली असती तर त्या हल्लेखोराला मी जिवंत सोडलं नसतं। काकू, काकू, काय झालंय? काय? कुठे काय? तू प्रेसवरनं आल्यापासून पाहतेय मी। तू घरात आहेस पण तुझं लक्ष भलतीकडेच आहे। काय झालंय काकू? मी आज प्रेसवर गेले होते, हे जागेवर नव्हते। यांच्या जागी तो नीच भिंगारडे बसला होता। भिंगारडे? हो, यांच्या खुर्चीत बसून दात काढत वर माझंच स्वागत करत होता। हे आले पण त्याला काहीच बोलले नाहीत। मग मीच त्याला उठायला आणि बाहेर जायला सांगितलं, तर त्याला काही बोलायचं सोडून यांनी मलाच जायला सांगितलं। याच्यावर ओरडायचं सोडून माझ्यावरच डाफरले। नाही अनु, किंमत तुझी नाही माझी कमी झाली। आपलं घर वाचवण्यासाठी 20 लाख रुपये कमी पडत होते, आणि ते उभे करण्यासाठी फक्त एकच मार्ग होता माझ्यासमोर। भिंगारडे। लय वंगाळ झालं, माझे शेट लय वंगाळ झालं। अहो, तुमच्यासारखा सज्जन नाका समोर चालणारा माणूस त्याच्यावर ही येळ आली। त्या भिंगारडेनं 20 लाख रुपये दिले, पण त्याच्या बदल्यामध्ये माझ्या प्रेसच्या 60% मालक झाला तो। तुम्ही बसा बोलत, मी जेवण गरम करून आणते। हल्ली घरात सुद्धा मी जरा जास्त चिडचिड करतो नाही? तू एकमेव अशी आहेस की जिच्यावरती मी हक्कानं चिडू शकतो विनाकारण। अनु, प्लीज मला समजून घे। सॉरी।